आणि हे काय झालं, जे काली नाच दुष्टता करणे वाली हे मां. श्री स्वामी समर्थ सर्वांना माझ्या चॅनलवर तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. गुड मॉर्निंग. तुमचं काम आवरलं असेल सगळं. माझं आवरतंय हळूहळू. सकाळी अंघोळ बिंघोळ केल्यानंतर जरा हेअर ओले होते म्हणून मग मी ड्रायरनी सुकवून घेईल म्हटलं, कारण मला बाहेर जायचं होतं थोडंसं, त्यामुळे पटकन लवकर हेअर मी वाळवून घेतले. आणि कसं चाललंय तुमचं उन्हाळा? ऊन आहे ना, खूप कडक उन्हाळा चालू झालेला आहे आता. मम्मी मला तेच बोलत होती, एवढं ऊन लागते आणि तू कसं काय ड्रायरनी परत हेअर तुझे वाळवतेस. तर मी हेअरनी पूर्ण हीटने नाही वाळवते, मी एकदम थंड हवेने, जे कूल असतं ना, कूल ब्लो ड्राय करते. त्यामुळं मला काही वाटत नाही. कूल ब्लो ड्राय केल्यानंतर मग मस्तपैकी सगळीकडनं असं ड्रायर मारून घेतलं आणि त्यानंतर मग हेअर कोम करून घेतला. हे मम्मी मला बोलत होती, एवढं ऊन लागतंय तरी तू हेअर कशाला ते गरम याने वाळवतेस, असं होईल ना तसं होईल ना. ओके ठीक आहे, पण आता मी काय तिला आता किती वेळा सांगू की हेअर मी कूल ब्लो ड्राय केला होता तो. त्यामुळं आता कोम करून घेते मी. आणि कोम केल्यानंतर मग आणि हेअर कोम करून झाले माझे. आणि त्यानंतर मग मला लागली होती भूक, सो मी संत्रा खाल्लो. आणि त्यानंतर मग ते खूप असं आंबट आणि गोड असं मस्त लागत होतं. ते खाल्लं. सकाळ भूक लागल्यावर काय खावं काय नाही का कळत नाही. मग जे दिसलं मला ते खाल्लं मी. आणि त्यानंतर मग बाहेर गेले. संत्रे, आपलं मिडल क्लास फॅमिली असल्यामुळे आपण टाकाऊपासून टिकाऊ वस्तू नक्कीच बनवत असतो. त्यामुळं मग मी जे संत्र्याचे साल होते ते मी आता वाळवून ठेवत असते आणि ते मग मी बारीक करून त्याचं स्क्रब किंवा फेसपॅक म्हणून त्याचा उपयोग करत असते. हे बघा, खूप सारे संत्र्याचं मी वाळवून ठेवले होते. हे आजचं पण टाकलं, त्यात ॲड केलं. आणि माझी मडकी आज रिकामी होती, त्यात पाणी भरलेलं नव्हतं. मग म्हणजे ती हंडी घेतली आणि मग त्यामध्ये पक्ष्यांसाठी पाणी भरायला घेऊन चालले. आणि मग ते पाणी भरून आणलं मी आणि जिथं होतं परत ठेवून दिलं तिथं. खूप ऊन लागत होतं, खूप डेंजर. आता कडक उन्हाळा चालू झालेला आहे. बाहेर थोडंसं पाणी टाकलं की लगेच असं गरम लागतं. खूप चटके बसत होते खूप. मग पहिले चप्पल घातली, चप्पल घालून मग परत दुसरा मटका राहिला होता तो आणून ठेवला. खूप म्हणजे खूप गरम लागतंय. सो तुम्ही पण बाहेर जाताना स्वतःची काळजी घ्या. तुम्ही पण पक्ष्यांना पाणी ठेवा, कारण खूप उन्हाळा चालू झालेला आहे कडक असा. आणि आपल्याला जसं पाणी पिऊ वाटतं मग तसं त्यांना पण पिऊ वाटतं ना, त्यांना पण गरज आहे. आणि ही माझी थाली राहिली होती, मग ती घेतली आणि लावली कढी. आणि मग आता परत येते मी घरात आल्यानंतर मग त्यानंतर मला माझी देवपूजा करायची होती. सो मग मी माझं देवाचं व्यवस्थित आवरून घेतलं, काय होतं ते माझं. आणि नंतर आसन वगैरे ठेवलं. मला लागत असतो ग्लास वगैरे पाण्याचा, मी ठेवत असते. पाण्याचा ग्लास वगैरे पण ठेवून घेतला. आणि मग त्यानंतर मग वाचायला चालू केला. माझ्याकडनं म्हणजे रोज एवढी जास्त सेवा नाही होते सध्या आत्ता तरी, पण मी जेवढं होईल तेवढं करायचा प्रयत्न करत असते. आणि मग त्यानंतर तुम्ही कुठल्या देवाला मानता किंवा कुठल्या देवाची पूजा करता मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. आणि माझे जर मी या व्लॉगमध्ये जर तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की मला विचारा. मी तुमच्या प्रश्नांची उत्तरं द्यायचा नक्कीच प्रयत्न करेन. आणि हे मी माझं आसन वगैरे टाकून घेतलं. आसन लागतंच, तुम्ही पण आसन घेतच असाल. नसाल घेत तर तुम्ही मग पूजा करताना, कोणती पण पूजा करताना नक्की आसन घ्या. एक आपल्यासाठी पण ठेवायचं असतं आणि एक देवासाठी पण ठेवायचं असतं. असे 2 आसनं घ्यायचे असतात. आणि मग हे पाणी मला लागत असतं, मग मी पाणी वगैरे घेतलं. आणि आता गरम होत होतं, मग त्यामुळे मी हेअर माझे टाय करून घेतले. हेअर टाय केल्यानंतर मग वाचायला चालू केला. तुम्ही कोणकोणत्या देवाची पूजा करता, काय करता मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मग पूजा वगैरे सगळं झाल्यानंतर मग मी जेवण वगैरे करून घेतलं. जेवल्यानंतर मग दुपारी आला होता गुळ्यावाला.
सो मग आम्ही सगळ्यांनी मिळून गोळा खाल्लेला. एक 10 वाला गोळा होता, एक 15 वाला होता आणि एक 20 वाला होता. मग मम्मीला मला दोघींना 20-20 वाले घेऊन दिले. त्यामध्ये काय काय होतं सांगू का? त्यामध्ये त्यांनी बर्फ घेतला, बर्फ टाकला, बर्फानंतर कलर वगैरे टाकले सगळे, ते जेली वगैरे सगळं टाकलं, तुटी फुटी टाकली, थोडंसं खोबरं होतं ते टाकलं. परत ते अमोल उन्हाळा लागल्यापासूनचा पहिला गोळा खाल्लेला होता, म्हणून मी म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करूयात, म्हणून मग मी तुम्हाला पण व्हिडिओमध्ये दाखवलं. आणि हा बघा माझा गोळा रेडी आहे. मला खूप 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 आवडतं गोळा खायला. छान वाटतं ना, असं मस्त रंगीबेरंगी असे छान सगळे रंग असतात, छान वाटतं, कलरफुल. घेतलं का सुगंध? घेतो स्नॅप. मला स्नॅप नाही यूज करतात, मला पण फुलाचा स्नॅप. चल दिला मी. थांब ना, काला खट्टा घे ना, काला खट्टा चांगला लागतो. इसमें भी थोड़ा काला खट्टा डालना. मला काला खट्टा खूप आवडतं, म्हणून मी त्यांच्याकडून परत एकदा काला खट्ट्याचा ज्यूस ते टाकून घेतला. माझा फेवरेट गोळा. माझा गोळा आणूच तर तोपर्यंत मम्मीने तिकडे गोळा खायला चालू केला. आणि मग तिघे मिळून आम्ही मस्तपैकी शांतपणे असा गोळा खाणार आहोत. पहिले खाण्याच्या अगोदर मी माझी कोणती पण वस्तू असेल ती वस्तू, म्हणजे माझं काही पण खायचं असेल ते अगोदर माझ्या स्वामींना दाखवते आणि मग मी खात असते. त्यामुळं माझा पहिला गोळा मी स्वामींना थोडासा खाऊ घालेल, थोडं म्हणजे कृष्ण भगवानांना खाऊ घालेल आणि मग मी खाईल. राणीला नाही, राणी जोबर. गोळी खाल्लेली मला सर्दी झाली म्हणून, आणि आज बघा परत निर्लज्जासाठी गोळा खातली, म्हणजे जाम सर्दी होणार आता, जाम म्हणजे जाम. आणि जी मजा झाली आहे लाल लाल महाकाली सारखी. चेकाली चेकाली काली कलकत्ते वाली. गोळा वगैरे मग खाऊन झाल्यानंतर मग मी संध्याकाळी गेले महादेवाच्या मंदिरात. महादेवाच्या मंदिरात गेल्याशिवाय मला चैन पडत नाही. रोज संध्याकाळी सकाळ संध्याकाळ किंवा जेव्हा वेळ भेटेल तेव्हा एकदा तरी मी शंकराच्या मंदिरात जाण्याचा प्रयत्न करते. आणि मंदिरातून आल्यानंतर मी काय अयो माझ्यासारखं मम्मीला कंटाळा आया. मेरे जैसी बोर हो गई मम्मी घर पे बैठ बैठ के. कुछ काम कर लिया करो, कुछ काम कर लिया करो. ऐसे बैठोगी तो बोर ही हो जाओगी ना. खाना आली से खाते काय नाही मला पण द्यायला. आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. लव्ह यू ऑल. काळजी घ्या तुमची पण आणि शेजाऱ्यांची पण. बाय.